हाय, हॅलो. ह्या वेळेला सुद्धा आपला मंगळवारी व्हिडिओ येणार आहे, पण ह्या वेळेला माझ्यासोबत अमित आणि अथर्व नसणार आहेत, तर आई बाबा असणार आहेत. तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ मोठा जाऊन बघा. सकाळी मी लवकर उठले होते, बाकीची सगळी कामं आवरून घेतलीत. अथर्व आवरून त्याचं त्याचं तो कॉलेजला निघून गेला. मग मी आपली चाललं होतं माझं की काय काय करायचं काय नाही. मग दुपारी आईंना गाणी लावून दिलेली, ती पण इतकी जुनी की मला खूप बोर होत होतं. मग मी म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं दाखवूया, म्हणून मी हळूच एक व्हिडिओ शूट करून घेतला. तर त्यांना जेव्हा मी दाखवला हा व्हिडिओ त्यावेळेला त्या खूप हसत होत्या की अगं मला सांगायचं तरी, मी केस तरी नीट केले असते वगैरे वगैरे. मग संध्याकाळच्या वेळेला दिवा वगैरे लावून घेतला, स्तोत्र म्हणून घेतलं, शुभंकरोती म्हणून घेतली. मग मी आईंना म्हणाले की आपण एक तुमचा छोटासा व्हिडिओ करूयात, ज्याचा तुम्हाला रेफरन्स माझ्या मोठ्या ब्लॉग मध्ये मिळेल. सो त्या गोष्टीसाठी तयार झाल्यात. मग मी म्हटलं की त्या तयार झाल्यात तोपर्यंत पटकन करून टाकूया. तसा मी बाबांचा पण व्हिडिओ केलाय, पण मी तुम्हाला तो उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवेन. ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही आईंचा जो मी व्हिडिओ केलाय तो बघा. मी त्यांना भरपूर प्रश्न विचारत होते, त्यातला एक छोटासा प्रश्न मी इथं टाकलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मी मोठा व्हिडिओ छान एक्साइटिंग बनवायचा प्रयत्न करेन. म्हणून लगेच देवपूजा आवरली. काही पण प्रश्न देतात बाबा चॅट जीपीटी आणि जेमिनी. आमच्या दोघांच्या म्हणजे माझ्या आणि अमितच्या नात्याबद्दल तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार? कारण नाही दोघं एकमेकांना समजून राहा. भांडण हे नवरा बायकोच चालणार असते, काय आम्ही बोलत तुमच्या भांडणासाठी नाही. आणि यात अपेक्षा की दोघं मिळून व्यवस्थित राहा, काही करू नका. बाकी काय प्रेमाने राहणे हेच. तोपर्यंत बाबा पण बाहेरून जाऊन फिरून आले. येताना काही आणू नका असं सांगितलेलं, पण तरी पण येताना त्यांनी टोमॅटो घेऊन आले. मग मी पोळ्या करून घेतल्या. खरं तर मी पण खाली गेलेले, पण ऍज युजल कुत्री जी आहे ती माझ्याच मागे लागतात, त्यामुळे कुत्री माझ्या मागे लागली. मग मी खालूनच पुन्हा वरती आले. मग मी काही फिरायला गेलेच नाही. सो मग आवरले बाकीचे काम, मग जेवायला बसलो. मग जेवताना मी एक छोटासा शॉट घेतला. मग म्हटलं बघू तुम्हाला पण सांगूया की कसं आम्ही खाली बसून एकदम व्यवस्थित जेवण करतोय, म्हणून एक छोटासा शॉट घेतला. नंतर ना मी बाबांना जेमिनी ओपन करून दिलेलं. एकदम पोटभर जेवण झालंय म्हणता. हो हो, पोटभर जेवण झाले. ते तिच्याशी बोलत होते, इतकं फनी वाटत होतं ते. आणि अथर्वला आईंनी एक चूर्ण दिलेलं, जे तू पी असं सांगितलेलं. त्यानंतर ना त्याचे इतके घाण रिएक्शन होते ना. थँक्यू फॉर वॉचिंग.